ठेवा. काय आहे? किती लग्न केली आहेत तुम्ही? ही माझी पहिली बायको आहे. आता या फोटोवरूनच तुम्हाला माझ्या मोठ्या मुलीचं स्केच बनवायचं आहे. म्हणजे तुम्ही आधी जे मला स्केच काढायला सांगितलं ते माझी परीक्षा घेण्यासाठी? हो, म्हणजे तसं समजा हवं तर. एक मिनिट. तुम्ही मला क्लिअर करा. तुम्ही माझ्याकडनं काही चुकीचं करून घेत नाही आहेत ना? उद्या तिसऱ्या लग्नाचा फोटो आणाल. नाही हो आई, तुळजाची शपथ, मी काहीच चुकीचं करत नाही आणि कधी करणार पण नाही. तुम्ही काळजी करू नका प्लीज. हे स्केच आम्ही चांगल्या कामासाठी वापरणार आहोत. माझी पहिली बायको आणि पहिली मुलगी दोघी पण आमच्यापासून दुरावल्यात हो. सर्वतोपरी त्यांना आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय. पोलीस सुद्धा त्यांचं काम करतायत. तुमच्याकडे येणं हा सगळ्यात शेवटचा मार्ग आहे समजा. मुलीचा चेहरा जर समोर आला तर तिला शोधणं सोपं होईल ना. ठीक आहे, पण या कामाचे पैसे मी आधीच्या कामाचे मिळालेत ना. या कामाचे चांगले पैसे देतो. फक्त रिक्वेस्ट एवढीच आहे की मुलीचं स्केच लवकरात लवकर तयार करा प्लीज. नाही, स्केच काढणं कठीण आहे. म्हणजे या फोटोतल्या बाईंचा चेहरा ब्लर झालाय. दुसरा फोटो आहे तुमच्याकडे? नाही हो, माझ्याकडे हा एकच फोटो आहे. यावरूनच स्केच तयार करावं लागेल तुम्हाला प्लीज. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. म्हणून लगेच उद्या स्केच घ्यायला येऊ नका. निघा आता. थँक्यू. साधनाताई, तुम्ही अशा गप्प का आहात? मला सांगा, त्या दिवशी तुम्ही अशा अचानक का निघून गेलात? आता हिला काय सांगू? मी तुम्हासनी कमळीबद्दल नाही सांगू शकत आणि मला कशाची भीती वाटते ते बी नाही सांगू शकत. ते अपशकून काय होता, त्याचा काय अर्थ, याचं उत्तर मी स्वतःच हुडकायलोय. साधनाताई, अशा गप्प नका ना राहू. हा, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ना तर मला सांगा, मी सॉल्व करेन ना. सांगा ना. राधिका ताई, ते मला माझा जीव ना जरा घाबरा घुबरा झालता, बाकी काय नाही. साधनाताई, हे बघा, ते कळतंय मला. मला सांगा, तुम्हाला कसलं टेन्शन आहे का? राधिका ताई, मी आता तुम्हाला काय बी खरं सांगू शकत नाही. पण वेळ आली ना का मी तुम्हासनीच सांगेन समतं खरं खरं. आत्ता फक्त मला देवासने भेटून त्याच्या संगच बोलायचं होतं असं समजा हवं तर. या किती साध्या आहेत, पण यांच्या आयुष्यात नक्की कसलं टेन्शन आहे कोण जाणे. हो आई, मी आत्ताच माझा आणि गौरीचा फोटो त्या स्केच आर्टिस्टला देऊन आलो. मग काय म्हणाले ते? कधी काढून देतील स्केच? उद्यापर्यंत देतील का? हॅलो राजन, अरे काय म्हणाले काय ते? लगेच काढून देतील ना स्केच? अगं आई, लगेच कसं होईल? त्यात गौरीचा फोटो थोडासा ब्लर आहे म्हणून त्याने माझ्याकडे थोडासा वेळ मागितलाय. पण मला खात्री आहे तो त्याचं काम नक्की चोख करेल, कारण त्याने मला तसा विश्वास दिलाय की तो त्याची कला पूर्णपणे पणाला लावेल आणि आपलं काम करेल. मी घरी पोचले की मला माझ्या नातीचा चेहरा बघायला मिळेल अशीच प्रार्थना करते मी. आई अगं, जरा थांबशील का? धीर आहे की नाही तुझ्याकडे? हा लवकरच तुला तुझ्या नातीचं स्केच दिसेल. हो. बरं, काळजी घे आणि सावकाशी आहे. लवकरच भेटू. ठेवते. हा, आई पण
साधना मावशी, तुम्ही अशा अचानक थांबलात का? काय झालं? राजन सर, राधिका, तू इकडे काय करतेस? अहो आम्ही तर भाजी घ्यायला आलो होतो, पण तुम्ही इकडे? मी इथे कामासाठी आलो होतो. माझ्या मोठ्या मुलीच्या रिलेटेड आहे. म्हणजे मला काही कळलं नाही. तुला तर माहिती आहे ना, मी माझ्या मोठ्या मुलीचा शोध घेतोय. तिच्याबद्दल जी काही माहिती मिळते सगळी गोळा करतोय आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतोय की त्या दोघी लवकरात लवकर आम्हाला सापडू दे. आणि मला खात्री आहे त्या दोघी नक्की लवकरात लवकर सापडतील. राजन सर, तुम्ही आणि अन्नपूर्णा आजी एवढे कष्ट घेताय ना, तुम्हाला यश नक्की मिळणार बघा. मला आत्ताच जाणवतंय त्या दिवशी आजी एवढ्या खुश असतील ना. हो ना, ज्या दिवशी त्या दोघी सापडतील तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात लकी दिवस असेल. त्यानंतर मी त्या दोघींना कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. एका फुलासारखा सांभाळीन त्यांना. एक बाप म्हणून आणि एक नवरा म्हणून मी जे काही करू शकलो नाही ना, ते सगळं मला करायचं त्यांच्यासाठी, फक्त त्यांच्यासाठी. अहो, तुमचं आमच्यावर एवढं प्रेम आहे हे ऐकून मला तुमचा लई अभिमान वाटतोय. आणि आता मला पूर्ण विश्वास बसलाय का तुम्ही माझ्या कमळीची लई काळजी घेशीला, तिला लई जीव लावशीला. ह्या साधना मावशी, तुम्ही नाही का घरी आला होता जेवायला? अन्नपूर्णा आजी पण होत्या. तुम्हाला जेवण आवडलं होतं ना, ह्यांनीच बनवलेलं. आठवलं का? वा, अगदी अप्रतिम झालं जेवण. नयनतारा, ही अशीच चव माझ्या माहेरी जेवणाला असायची. आजी, आजचं हे जेवण ज्यांनी बनवलंय ना, त्या मावशी आमच्याकडे कालच आल्या. हा, आठवलं. त्या दिवशी खूप छान जेवण बनवलं होतं ना तुम्ही. हा, तशी चव मी त्याआधी चाखली होती. माझ्या गौरीच्या हाताला आहे तशी चव. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. ह्यासनी अजून बी माझ्याबद्दल किती बारीक सारीक गोष्टी लक्षात आहेत. हॅलो, काय? मी आलोच. काय झालं? काय प्रॉब्लेम? थोडं इमर्जन्सी आहे. मी येतो. भेटू. बाय.